लोन दिलाने का झांसा देकर महिलाओं से लाखों रुपए की ठगी का मामला सामने आया है। तहसील थाना क्षेत्र में 40 महिलाओं को फाइनेंस बैंक और बचत समूह के माध्यम से लोन दिलाने का लालच देकर उनसे पैसे और दस्तावेज लिए गए। इस मामले में एक महिला आरोपी को गिरफ्तार किया गया, जबकि उसका साथी फरार है। जानकारी के अनुसार आरोपी मंदा गोपाल गुमगांवकर उम्र 52 और उसका साथी शुभम दिवाकर वाघमारे ने कृषा अर्बन महिला कोऑपरेटिव सोसाइटी के नाम पर काम शुरू किया था। दोनों ने महिलाओं को 60,000 रुपए का लोन दिलाने का झांसा दिया। आरोपियों ने करीब 40 महिलाओं से लोन प्रक्रिया के नाम पर 2-2 हजार रुपए यानी कुल 80,000 रुपए वसूले और उनके आधार, पैन कार्ड सहित अन्य दस्तावेज अपने पास रख लिए। महिलाओं से कहा गया कि बचत समूह के माध्यम से उनका लोन स्वीकृत कराकर शामराव विठल बैंक और एक अन्य बैंक के खाते में राशि जमा कराई जाएगी, लेकिन काफी समय बीतने के बाद भी किसी महिला को लोन नहीं मिला। जब पीड़ित महिलाओं ने बैंक जाकर जानकारी ली तो पता चला कि उनके दस्तावेजों का इस्तेमाल कर उनके खातों से लाखों रुपयों का वित्तीय लेन देन किया गया है। आरोप है कि महिलाओं के नाम पर सिम खुलवाई गई और वित्तीय सुविधाओं का लाभ लिया गया। जब महिलाओं ने आरोपियों से पूछताछ की तो उन्हें लगातार गुमराह किया जाता रहा। पुलिस ने इस मामले में दोनों आरोपियों के खिलाफ मामला दर्ज कर मंदा गोपाल गुमगांवकर को गिरफ्तार कर लिया है, जबकि शुभम दिवाकर वाघमारे फरार है, जिसकी तलाश जारी है। प्रारंभिक जांच में करीब 8.5 करोड़ रुपए के वित्तीय लेन देन की जानकारी सामने आई है। मामले की गहन जांच जारी है। पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध क्रमांक 384/26 कलम 316(2), 318(4), 35 भारतीय न्याय संहिता सहकलम 66D माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील ज्या फिर्यादी आहे सो नंदा नितीन बेंडेकर, वय 38 वर्ष, राहणार बिनाकी मंगळवारी, कांजी हाऊस चौक, पोलीस स्टेशन यशोधरनगर, नागपूर यांना यातील जी आरोपी आहे मंदा गोपाल गुमगावकर, वय 52 वर्ष, राहणार प्लॉट नंबर 141 करंजीकर गल्ली, पोलीस ठाणे तहसील, या ज्या आरोपी महिला आहेत मंदा गुमगावकर यांची कृषा महिला अर्बन महिला कोऑपरेटिव्ह सोसायटी या नावाने त्यांच्याच घरी कोऑपरेटिव्ह सोसायटी त्यांनी सुरू केलेली आहे। आणि त्यांना यातील आरोपी क्रमांक 2 जो आहे शुभम दिवाकर वाघमारे हा भेटला आणि दोघांनी संगनमत करून परिसरातील काही महिलांना असं आमिष दाखवलं की तुम्ही आमच्याकडे तुमचे कागदपत्र द्या, आम्ही तुम्हाला बचत गटाचं 60,000 लोन मिळवून देऊ असं सांगून त्या महिलाकडून 2,000 रुपये आणि त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स म्हणजे त्यात आधार कार्ड, पॅन कार्ड, बाकीचे काही डॉक्युमेंट्स असतील, पासपोर्ट साईज फोटो, राशन कार्ड असे सगळे डॉक्युमेंट घेतले आणि त्यांचा अकाउंट शामराव विठ्ठल बँक आणि अजून एक बँक आहे त्या बँकेमध्ये अकाउंट ओपन करून त्यामध्ये तुम्हाला 60,000 लोन आम्ही जमा करू असं त्यांनी सांगितलं। परंतु महिना होऊन गेला, सगळं डॉक्युमेंट त्या डॉक्युमेंटच्या आधारे प्रत्येक महिलेकडून जे 2,000 रुपये घेतले होते त्या व्यतिरिक्त त्यांनी त्या कागदपत्र वापरून त्यांच्या नावाचं सिम सुद्धा खरेदी केलं मोबाईलचं आणि त्या सिमवरच तो OTP येणार असं सांगून बँकेमध्ये जाऊन त्यांच्या नावाचे अकाउंट ओपन केले। परंतु अकाउंट ओपन झाल्यानंतर 1 महिना होऊनही कोणत्याही प्रकारचं लोन जमा न झाल्याने त्या महिलांना शंका आली आणि त्यांनी बँकेमध्ये जाऊन चौकशी केली असता त्यांना असं समजलं की त्यांच्या अकाउंटवर लाखोचे व्यवहार झालेले, म्हणजे काही अकाउंटला 50 लाख 80 लाख अशा प्रकारे मोठ्या रकमांचे व्यवहार झालेले आहेत आणि पैसे जमा पण झाले आणि विड्रॉल पण झाले। जेव्हा त्या महिला सदर आरोपी मंदा गुमगावकर यांना विचारायला गेल्या तेव्हा त्यांनी उडवाउडीची उत्तर द्यायला सुरुवात केली की तुमचं लोन लवकरच जमा होईल, आज नाही तर उद्या होईल, काळजी नका करू, पाहिजे तर तुमचे पैसे परत घ्या असं त्यांना दिशाभूल करायला सुरुवात केली। यातील ज्या फिर्यादी आहे त्यांना काहीतरी शंकेची पाल चुकली आणि त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली। त्या तक्रारीवरून आम्ही सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे। अद्यापर्यंत 40 महिला ज्याच्यामध्ये साक्षीदार आणि फिर्यादी आहेत अशा 40 महिलांचे 2,000 रुपये प्रत्येकी 80,000 रुपयाची फसवणूक झाली आणि या सगळे अकाउंट जे ओपन केलेत त्याची आम्ही माहिती घेतली असता आतापर्यंत जवळपास 8.5 कोटी रुपयाचे व्यवहार त्या अकाउंटमध्ये झालेले आहे। यातील जी महिला आरोपी आहे मंदा गुमगावकर यांना आम्ही आज रोजी अटक करून मान्य न्यायालयात हजर केलं आणि 5 दिवसाचा PCR मागितला असता मान्य न्यायालयाने 4 दिवसाचा PCR त्यामध्ये मंजूर केलेला आहे। पुढील तपास मी स्वतः करीत आहे। नेमके याच्यामध्ये अजून किती साक्षीदार आहेत, किती लोकांची फसवणूक झालेली आहे, किती लोकांचे अकाउंट त्यांनी ओपन केलेले आहेत आणि त्याच्यावर नेमका किती पैशाचा आर्थिक व्यवहार झालेला आहे याबाबत मी सखोल तपास करीत आहोत।
असे सर बहुत से प्रकरण फसवणुकीचे येत आहे, यामध्ये तुम्ही जनतेला काय आवाहन द्याल? मी नागपूर शहर पोलिसातर्फे आणि तहसील पोलीस स्टेशन तर्फे असं नागरिकांना आवाहन करतो, कृपया तुमचे कोणतेही डॉक्युमेंट्स देताना 100 वेळ विचार करा. त्याचा सारासार विचार करून ते नेमके कशासाठी वापरले जात आहे, कोण वापरते, कोण ते डॉक्युमेंट मागत आहे आणि कशासाठी मागत आहे याची सखोल चौकशी केल्याशिवाय कोणालाही आपले जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते देऊ नका. त्याचे तुमची फसवणूक होऊ शकते आणि तुम्हाला कदाचित एखाद्या कायदेशीर बाबीमध्ये अडकाव सुद्धा लागू शकते. कोणतंही आमिष हे आयुष्यभराचं त्रासदायक कारण ठरू शकते. थोड्याशा आमिषापोटी स्वतःला कुठे फसवून घेऊ नका. कोणतीही नॅशनलाइज बँक जर अशा प्रकारचे बेनिफिट देत नसतील तर साधारण एक सोसायटी किंवा पतसंस्था अशा प्रकारचे बेनिफिट देऊ शकत नाही. याचा सर्व नागरिकांनी सारासार विचार करावा आणि नंतरच अशा प्रकरणामध्ये स्वतःचा हात टाकावा.